बातमी पडळकरांची। बेताल पडळकरांवरून विरोधकांनी आता भाजपवर निशाणा साधलाय। भाजपच पडळकरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला। गोपीचंद पडळकरांना पक्षातून काढून टाकले पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली। पडळकरांच्या या भाषेला मोदी आणि फडणवीसच जबाबदार असल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केला। त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे, कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली। मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे, कारण की भाजप बोलले आता तरी त्यांचं ऐकत नाहीत। अजितदादांची काय भूमिका आहे बाबा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मानणारा विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का, तो राहिलाय का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे। समज देऊन सुद्धा ते बोलतात म्हणजे कुठंतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय। मग तंबी दिली असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं। आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय, हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षाने नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून, प्रदेशाध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्ष शिस्त मोडताय, तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे, भाजप त्यांना पाठीशी घालत नाही। याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस। या देशाला जी एक महान परंपरा होती, स्वच्छ निर्मळ राजकारण, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशात। याआधी कोणी असं बोलल्याचं मला आठवत नाही। दुर्गा भागवत यांनी यशवंतराव चव्हाण असतील किंवा राज्यकर्त्यांनी इतर काही लोकांवर टीका टिप्पण्या केल्या, त्याच्यावरती वाद झालेले आहे। शिवसेना प्रमुख सुद्धा बोलले आहेत, पण ज्या स्तराचं भाष्य आज भाजपचे लोक करतायत आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी टाळ्या वाजवत आहेत, हे या देशात झालं नव्हतं। गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल नको ते शब्द वापरले जात आहेत। त्यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलं असेल की कुणाचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा, तर त्यात चूक काय? ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही। जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ती कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे। त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल। आरेला कारे म्हणण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे।